ओबीसी नेते प्रकाशजी शेंडगे आपल्यासोबत आहेत। आपण त्यांच्याकडनं या सगळ्या जल्लोषाबाबत किंवा मराठा आरक्षणाचा जो जी.आर. दिला, अध्यादेश दिला त्याबाबत जाणून घेणार आहोत। सर, स्वागत आहे तुमचं TV9 मराठीमध्ये। अखेर जरांगे पाटलांच्या आंदोलनाला यश आलेलं आहे, कारण जो जी.आर. काढण्याची मागणी त्यांनी केली होती तो जी.आर. घेऊन मुख्यमंत्री स्वतः सकाळी गेले होते। जल्लोष सगळ्या राज्यात दिसत होते। पहिली प्रतिक्रिया काय? हे पहा, असं आहे की एकंदरीत वरवर असं दिसतं आहे की मराठा समाजाला हे ओबीसीतनं आरक्षण मिळालेलं आहे। आणि नुसतं 46 लाख कुणबी किंवा 54 लाख कुणबी दाखला ते द्यायचं नक्की झालेलंच आहे, पण त्यांच्या सगळ्या सोयऱ्यांना आणि सगळ्या सोयऱ्याच्यासुद्धा पलीकडचा आणखी एक शब्द आहे गणगोत, असं करून 100% समाज जो आहे त्याला ह्या ओबीसीतला ह्या कुणब्याचे दाखले देऊन त्यांना ओबीसीत घालण्याचा हा जो प्रयत्न जो आहे तो सरकारचा आणि जरांगेंचा हा यशस्वी झाला असं दिसतंय। पण थोड्या दिवसात हे दूध का दूध पाणी का पाणी होणार आहे, ह्याच्यामध्ये खरंच मराठा समाजाचा फायदा आहे की त्यांचा तोटा होणार आहे हे आता कालांतरानं कळणारच आहे। कारण काय आहे की या ठिकाणी आता हे ओबीसीचं आरक्षण जे आहे हे ओबीसीचं आरक्षण आता आपलं रोहिणी आयोगानुसार त्याचं आता वर्गीकरण होणार आहे। त्यामध्ये 9% असं 3% 27% 9% विभाजन होणार आहे। आता मराठा समाज हा कुणबी म्हणून जरी आला, सगळा जरी आला, तरी त्याला कुठल्या तरी एका 9%च जावं लागणार आहे। आणि त्यामध्ये सध्याच्या ज्या जमाती ज्या आहेत त्यांच्यासोबत त्यांना कॉम्पिटिशनला उतरावं लागणार आहे। त्यामुळे 9%पैकी त्यांना 2%पेक्षा जास्त मिळणार नाही। आणि एक जर ज्याने कुणबीचा दाखला घेतला तो पुन्हा मराठा होऊ शकत नाही, कारण एकदा बॅकवर्ड तुम्ही झाला, मागासवर्गीय झाला की पुन्हा उच्चवर्णीय होऊ शकत नाही। पुन्हा तुम्ही म्हणता ना आम्ही 96 कुळे आहे, आम्ही 92 कुळे आहे, म्हणजे एकदाचा 100% समाजानं कुणबी दाखले घेतले आणि कुणबी झाला तर या राज्यातली मराठा जमात जी आहे तिचं अस्तित्व जे आहे ते अस्तित्व संपुष्टात आल्याशिवाय राहणार नाही। त्यामुळे जे काय मराठा बटालियन त्याचं काय करावं लागणार आहे? आता पण मराठा तितका मिळवावा हे आपण ऐकलं आहे, आता कुणबी तितका मिळावा असं करावं लागेल ते। पण या सगळ्यानंतर मराठा समाजाची कुठेतरी फसवणूक झाली असं तुम्हाला वाटते? पहिली शंका ती येते सर, की जे आंदोलन झालं त्यानंतर जरांगे पाटलांनी हे केलं, मराठा समाजाची फसवणूक झाली असं? याच्यामध्ये सगळ्यात मोठी फसवणूक कुणाची झाली असेल ती ओबीसी झालेली आहे। कारण आपलं मुख्यमंत्री महोदय आम्हाला शब्द दिला होता, देवेंद्र फडणवीसांनी आम्हाला शब्द दिला होता, अजितदादांनी शब्द दिला होता, सगळ्या पक्षाच्या नेत्याने, पवारसाहेब असतील, उद्धव ठाकरे असतील, सगळ्यांनी आम्हाला शब्द दिला ना आम्ही कुठल्याही विषयात ओबीसीच्या कणभरसुद्धा आम्ही धक्का लागू देणार नाही। मग आज जे जवळपास 3 कोटीच्या आसपास असणारा हा समाज जो कुणब्यांचे दाखले सगळे सोयरे आणि गणगोतारा घेऊन जर ह्या कुणबीमध्ये येणार असेल मग धक्का लागला असं कसं होऊ शकत नाही? हा धक्का कसा लागत नाही हे सरकारनं स्पष्ट केलं पाहिजे आता। कारण आमच्या जे काय आम्ही पाहिलं सगळ्या उभ्या महाराष्ट्रात देशानं पाहिलं आहे की दिवसाढवळ्या जे आहे या गरीब जमातीचं आरक्षण जे आहे ते लुटलं गेलेलं आहे काय। आणि अक्षरशः म्हणजे ओबीसी आरक्षणाचे 3 केलेले आहे त्यांनी, पाठीत खंजीर खुपसलेला आहे आणि या सरकारचा निषेध करावा तेवढा थोडाच आहे। आता ह्याच्यामध्ये सगळ्या पक्षाच्या नेत्यांनी सांगितलं, त्यांनी भूमिका मांडली की आम्ही धक्का लागू देणार नाही। देवेंद्र फडणवीस तर म्हणतात की आमचा DNA आहे, आमचा DNA ओबीसी आहे, पण तो DNA आता शांत काय, तो का खवळत नाही आहे ओबीसीच्या बाजूने? आणि ह्या सगळ्या पक्षाचे नेते आम्ही पवारसाहेब म्हणते की ओबीसीच्या ताटात दिलं नाही पाहिजे, मग आता दिलं, आज तुमची काय भूमिका आहे? उद्धव साहेबांची काय भूमिका आहे? ज्या पक्षांनी त्यांचे सेल जे निर्माण केले होते ओबीसीच्या हक्काच्या संरक्षणाची, ते सेल आता हे सगळे पक्ष बरखास्त करणार का? आणि माझी आपल्या माध्यमातून सगळ्या सेलच्या सगळ्या कार्यकर्त्यांना हे तुमची उघडपणे फसवणूक हे सगळे पक्ष म्हणून करत आहेत। ताबडतोब सगळ्यांनी सगळ्या सेलचे राजीनामे देऊन त्यांनी सरळ ओबीसी चळवळीमध्ये त्यांनी डायरेक्टली ओबीसी चळवळीमध्ये यावं आणि ओबीसीच्या हक्काचं संरक्षण जे आहे ते संरक्षण करण्यामध्ये आमच्या आंदोलनामध्ये त्यांनी सहभागी व्हावा असं मी आव्हान जे आहे ते आपल्यामार्फत सगळ्या सेलच्या अध्यक्षांना मी करत आहे। सगळे सोयऱ्यांची जी व्याख्या बदला किंवा त्या शब्दाचा अर्थ बदला अशी मागणी करण्यात आली होती, तो जी.आरच आता अध्यादेश काढले, पण सरकारला असा कितपत अधिकार आहे? सरकार बदलू शकतं का सगळे सोयरे या शब्दाचा अर्थ, असं तुम्हाला वाटतं? हे बघा कसं आहे की आज जे काय मसुदा त्यांनी दिला की जे काही प्रक्रिया जी आहे सर्टिफिकेट देण्याची जी प्रक्रिया आहे ती काय फक्त ओबीसीसाठी नव्हती किंवा कुणबी समाज नाही, ती सगळ्या शेड्यूल कास्टसाठी आहे, शेड्यूल ट्राईबसाठी आहे, भटक्या मुक्तांसाठी आहे, SBसाठी सुद्धा आहे आणि ओबीसीसाठी सुद्धा आहे। असा ह्याचा परिणाम जो आहे ह्याचा परिणाम फक्त ओबीसीसाठी होणार नाही आहे, याचा परिणाम हा SCमध्ये सुद्धा होणार आहे, ह्याचा परिणाम STमध्ये सुद्धा होणार आहे। म्हणजे सगळ्याच आरक्षणाचे जे आहे खेळखंडोबा जो आहे तो या मसुद्यामुळे होणार आहे। त्यामुळं ह्याला ओबीसीचा विरोध फक्त करणार नाही तर ह्याला अख्खा म्हणजे शेड्यूल कास्टसुद्धा विरोध करतील, शेड्यूल ट्राईबसुद्धा विरोध करतील आणि इतर मागास जमाती आहेत त्यासुद्धा या ठिकाणी विरोध केल्याशिवाय राहणार नाही। ह्याला 16 फेब्रुवारीचा त्यांनी मुदत दिलेली आहे।
16 फेब्रुवारीपर्यंत त्याला ऑब्जेक्शन सजेशन त्यांनी मागितले आहेत, सूचना मागितलेल्या आहेत. आमच्या सगळ्या ओबीसी बांधवांच्याकडून जवळपास 3 ते 4 कोटी ज्या आहेत सूचना ज्या आहेत त्या 16 फेब्रुवारीवर जाण्याची सगळी यंत्रणा जी आहे ती आम्ही राबवतात. आजच आम्ही ड्राफ्ट त्याचा तयार करून आम्ही सगळ्या ओबीसी बांधवांना भटक्या मुक्तांना आम्ही देत आहोत. आणि त्या ऑब्जेक्शन सजेशन गेल्यानंतर एवढ्या कोट्यावधीच्या सजेशन झाल्यानंतर हे सरकार कसं काय तो मसुदा बदलणार आहे. आणि जर तरीसुद्धा जर धारिष्ट करून जर त्यांनी केलंच म्हणजे ओबीसीची पंगा घेऊन जर केलं त्यांनी तर मात्र त्याला आम्ही न्यायालयामध्ये जे आहे आम्ही त्याला आव्हान देणार आहोत. आणि न्यायालयामध्ये कुठल्याही परिस्थितीत जे आहे हा मसुदा जो आहे तो हा टिकू शकत नाही. कारण आरक्षणाच्या मूळ मागासवर्गीयाच्या मूळ आरक्षणाच्या ढाच्यालाच चॅलेंज करणारा हा मसुदा आहे. आणि म्हणून हा कुणालाच मान्य होणार नाही आहे. तोच मी प्रश्नाकडे येणार होतो. जो सरकारनं अध्यादेश काढला किंवा जो निर्णय घेतला याला न्यायालयात आव्हान देता येऊ शकतं असं तुम्हाला वाटतं? देता येईल का न्यायालयात? 100% कुठलाही आता तर तो मसुदा आहे अजून त्याचं नोटिफिकेशन निघालेलं नाही आहे. जो नोटिफिकेशन त्यांनी काढलंच तर मात्र त्याला न्यायालयामध्ये आव्हान नक्की देता येऊ शकेल. आणि न्यायालयामध्ये हा अध्यादेश हा मुळीच टिकू शकत नाही. कारण आरक्षणाच्या मूळ संकल्पनेलाच कारण जन्मानं जात होऊ शकते. शपथपत्रावरती गणगोतावरती असं मागासवर्गीय होता येतं अशा प्रकारची घटनेत मुळीच तो हे नाही आहे. त्यामुळे हा इट इज अ फ्रॉड ऑन कॉन्स्टिट्यूशन. हा घटनेशी धोका आहे. हा मागासवर्गीयांशी त्यांच्या हक्काशी केलेला धोका आहे. त्याचा निषेध करावा तेवढा थोडाच आहे. या सरकारला आता एक दिवससुद्धा या सरकारला एक दिवससुद्धा सत्तेमध्ये राहण्याचा जो आहे तो अधिकार आता राहिलेला नाही. आम्ही आता सोमवारी किंवा मंगळवारी आम्ही राज्यपाल महोदयांशी आम्ही भेटणार आहोत आणि त्यांच्याकडे सुद्धा आम्ही गाभाड मांडणार आहोत आणि त्यांच्याकडे मागणी करणार आहोत की हे सरकार जे आहे मागासवर्गीयांच्या हक्काचं आरक्षण संरक्षण करण्यासाठी सबसेल फेल झालेलं आहे. त्यामुळे ह्यांना सत्तेतून पायउतार करावं अशी मागणी आम्ही राज्यपाल महोदयांकडे आम्ही करणार आहोत. नाही पण सरकारमध्येच दोन मतभेद कसे दिसत आहेत बघा. भुजबळ म्हणतात की ओबीसी समाजावर अन्याय झाला. दुसरीकडे मुख्यमंत्री म्हणतात की हे सगळं कायदेशीर आहे आणि भुजबळ म्हणतात बेकायदेशीर. दोघंही सत्तेत आहेत. दोघांचाही दुजाभाव का किंवा दोन निर्णय वेगळे का वाटतात? मुख्यमंत्री कायदेशीर हे बेकायदेशीर म्हणतात. हे पहा सरकारमध्ये माननीय छगन भुजबळ साहेब हे आमच्या ओबीसीचे बाजू लढत आहेत पण त्यांना तेवढी साथ मिळत नाही आहे. एवढा जरांगेंनी इतके त्यांच्यावर हल्ले केले त्यांच्यावरती म्हणजे इतक्या खालच्या लेवलची टीका केली पण त्यांच्या पक्षातला एकही आमदार एकही नेता त्यांच्यापासून बोलायला तयार नाही आहे. आम्ही शेवटी भुजबळांची बाजू लावून धरली. आम्ही ढाल बनलो आहे त्यांची. जर भुजबळांना जर काय हे कराल तर आम्ही ओबीसी सगळा रस्त्यावरती उतरू अशी भाषा आम्ही केलेली आहे. त्यामुळे भुजबळ साहेब हे सरकारमध्ये राहून आमची बाजू मांडतायत त्यामुळे त्यांनी ते मांडत राहिले पाहिजे. पण शेवटी सरकार म्हणून जे आहे तो निर्णय घेतलेला आहे तो निर्णय धक्कादायक आहे. आणि सरकारनं आता स्पष्ट करावं ह्या जे 46 लाख 54 लाख कुणबी जे आहेत किंवा 57 लाख दाखले आहेत हे दाखले कसले आहेत. हे ज्यांनी यापूर्वी दाखले घेतले आहेत ते आहेत की जे 11 नवीन त्यांनी कागदपत्र हे केले आहेत त्यामुळे रिपिटेशन झालेले दाखले आहेत की हे सगळे खरंच नव्यानं मिळालेले दाखले आहेत. याची स्पष्टता जी आहे ते सरकारनं ताबडतोब करणं आवश्यक आहे. आणि जर स्पष्ट आली नाही तर मात्र ह्या ओबीसीच्या आरक्षणाचा 3-13 वाजवण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे असं आमचं ठाम मत होईल. प्रकाशजी ओबीसी मेळाव्याकडे येऊ थोडं. ओबीसी मेळाव्यात जी भाषणं सगळी ओबीसी नेते करतात तिथून रोख जो असतो तो जरांगे पाटील किंवा मराठा समाजावर असतो. भाजपच्या बाबतीत तुम्ही कुठेतरी मवाळ भूमिका घेताय असं वाटते तुम्हाला? ओबीसी समाज किंवा ओबीसी मेळाव्यातून भाजपच्या बाबतीत मवाळ भूमिका घेतली जाते? हे पण असं आहे की मी आत्ता मगाशीच म्हणालो की भाजपचे नेते कोण आहेत? देवेंद्र फडणवीस साहेब आहेत, बावनकुळे साहेब आहेत. बावनकुळे पण गप्प आहेत, देवेंद्र फडणवीस साहेब पण गप्प आहेत. एकीकडे म्हणतात की DNA भाजपचा DNA जो आहे तोच ओबीसी आहे. मग हा DNA त्यांना शांत कसं बसू देऊ शकतो आहे. म्हणून त्यांची भूमिका ताबडतोब आमच्यासमोर येणं आवश्यक आहे. आम्ही त्यांची वेळ मागितलेली आहे. देवेंद्र फडणवीस मागे आम्ही भेटायचा प्रयत्न केला त्यांनी आम्हाला भेट दिलेली नाही आहे. आजच मी त्यांना परत मागणी केली आहे की तुम्ही सोमवारी आज नागपूरला आहेत ते सोमवारी किंवा मंगळवारी या ठिकाणी ओबीसी नेत्यांशी त्यांनी भेटून त्यांची काय भूमिका आहे ती त्यांनी स्पष्ट आम्हाला करावीच लागेल. नाहीतर शेवटी या आरक्षण टिकवण्यासाठी आम्हाला राजकीय लढासुद्धा जो आहे रस्त्यावरची लढा आम्ही लढूच. आम्ही आक्रोश आंदोलन आता सगळ्या महाराष्ट्रात आम्ही सुरू करत आहोत. ह्या सगळ्या आदेशाची आम्ही होळी करणार आहोत. त्याचप्रमाणे आम्हाला न्यायालयीन लढाई जशी लढू त्याचप्रमाणे आम्ही राजकीय लढाईसुद्धा आहे. कारण या सत्तेच्या माध्यमातून त्यांनी आमच्या आरक्षण सत्यानाश केला ना. म्हणून ही सत्ता जी आहे उलथवून टाकण्यासाठी आम्हाला ओबीसीचा स्वतंत्र पक्ष जो आहे तो आम्हाला निर्माण करावाच लागेल. त्याशिवाय आमच्याकडे आता पर्याय शिल्लक राहिलेलं नाही. आम्ही वाट पाहत होतो ॲक्च्युली असं काय होणार नाही असं आम्हाला वाटत होतं पण आता मात्र ते करायला आम्ही आता थोड्या 4-5 दिवसामध्ये सगळ्या ओबीसी नेत्यांची आम्ही बैठक बोलवली आहे. सगळ्या समाज नेत्यांची बैठक बोलवून त्यामध्ये ही भूमिका आमची राजकीय भूमिका आहे.
काय विकल्प आम्ही देणार आहोत ओबीसीना ती भूमिका आम्ही नक्कीच या ठिकाणी स्पष्ट करू. मेळाव्याला जर गुणरत्न सदावर्ते आले ते म्हणतात की ओबीसी मेळाव्याला मी जाणार, तर तुम्ही त्यांना स्वीकारणार का मंचावर? हे पहा, ओबीसीच्या हक्काचं संरक्षण करण्यासाठी जे कोणी येतील त्या सगळ्यांचं आम्ही नक्की स्वागत करू. आम्ही त्यांचं काय आम्ही कुणालाही विरोध करणार नाही, कारण शेवटी जे ओबीसी की हित की बात करेगा वही इस राज्य में राज करेगा असं आमचं आता बिरवाक्य होणार आहे. त्यामुळं ओबीसी हा 60% महाराष्ट्रामध्ये आहे. त्यामुळे ओबीसीची पंगा घेणं जे आहे ते कुणालाही आता परवडणारं नाही. या सरकारनं तर आता पंगा घेतलेलाच आहे म्हणा, पण अजूनसुद्धा जे आहे अजूनसुद्धा सरकारनं जे आहे अजूनसुद्धा वेळ गेलेली नाही. त्याने अजूनसुद्धा सावरावं, हे कुणबी दाखले देणे बंद करावं, शपथपत्र देऊन जात घ्यायची असं हे काय सुरू आहे महाराष्ट्रामध्ये. त्यामुळे हे आम्हाला मुळीच मान्य नाही. तुम्ही ताबडतोब हे महाराष्ट्र सरकारनं ओबीसीच्या बाबतीत सगळी जी काय भूमिका आहे त्यांनी स्पष्ट करावी आणि ओबीसीच्या हक्काचं जर हे सत्यानाश करणार असतील तर मग मात्र ओबीसीच्या आयुष्यातला हा काळा दिवस जो आहे तो आम्हाला म्हणावा लागेल आणि तेच घडत आहे असं आम्हाला वाटत आहे. महाराष्ट्र सरकारने सगळ्या पक्षांनी आपली भूमिका ताबडतोब आमच्यापुढं स्पष्ट करणे आवश्यक आहे. पण ओबीसी मेळाव्याबाबतचा प्रश्न पुन्हा तोच तुम्ही एकीकडे म्हणताय की आमंत्रणाची गरज नाही ओबीसी मेळाव्याला, जो काही ओबीसी नेते ते येऊ शकतात जे ओबीसीचे हित, पण दुसरीकडे मग पंकजा मुंडेंनी एकदा विधान केलं होतं की मला भाजपकडून याचं आमंत्रण नव्हतं किंवा त्यांनी सांगितलं नव्हतं. हा दुजाभाव का? हे पहा, अनेक नेत्यांच्या अनेक पक्षीय भूमिका आहेत. त्या पक्षीय भूमिका सांभाळून त्यांना हे करावं लागते. तर पक्षीय भूमिकेमध्ये त्यांना सांगितलं नसावं कदाचित, कारण मागच्या वेळी म्हणाले होते की दुसऱ्या काही नेत्यांना ओबीसी मेळाव्यात पाठवलं गेलं होतं, पण त्यांना पाठवलं नव्हतं. आता ज्या पक्षामध्ये त्या पक्षाची काय भूमिका आहे ती त्यालाच माहिती आहे. आम्ही त्यांना फोर्स तर करू शकत नाही. आम्ही फक्त विनंती करू शकतो सगळ्या नेत्यांना की पक्षाचे डोळे बाजूला ठेवून तुम्ही ओबीसीच्या हक्काचं संरक्षण करण्यासाठी या ठिकाणी एका व्यासपीठावर येणं आवश्यक आहे. ही आमची भूमिका आहे. जे येतील ते येतील, ज्यांच्या पक्षाच्या अडचणी आहेत त्यांना आमचा नाईलाज आहे. एक शेवटचा प्रश्न, धनगर समाजाचा जो प्रश्न आहे एसटी प्रवर्गातून आरक्षण द्या असं किंवा एसटीत घ्या असं म्हणतात त्यांनी, पण दुसरीकडं तुमचेच जे नेते नरहरी झिरोळ असतील किंवा आदिवासी समाजानं आता विरोध केला की त्यांना एसटीत घेऊ नका, मग तुमची भूमिका काय असेल? कुठल्या आदिवासी समाजा बाजून असाल की धनगर? हे बघा कसं आहे की धनगर समाजाचा एसटीचा प्रश्न हा फार वेगळा आहे. हा आता तो पण अगदी शेवटच्या टप्प्यावर येऊन टेपलेला आहे. कारण महाराष्ट्र सरकारनं हा प्रश्न काय आहे की महाराष्ट्राच्या एस टीच्या यादीमध्ये धनगर समाजाचा समावेश एस टीमध्ये केलेला आहे. 36 नंबरला धनगरच्या ऐवजी त्या ठिकाणी धनगर ड झालेला आहे आणि ओरवान झालेला आहे. ओरवान शब्दाचा अर्थ सुद्धा धनगरच होतो आहे आणि धनगर जो आहे तो धनगर हे चुकून झालेला आहे. तो हिंदीचा शब्द जो आहे शेवटी ड येतो, तो रचा तो ड हिंदीमध्ये झाला तर भाषाशास्त्र आहे. इथं सायन्स त्याच्यावर भाषाशास्त्र म्हणतात, त्याच्याप्रमाणे तो झालेला आहे. तो रचा ड झाल्यामुळे तो ड आलेला आहे. आणि आता शासनानं भूमिका घेतलेली आहे, विधानसभेत घेतलेली आहे, परिषदेत घेतलेली आहे, न्यायालयानं घेतलं आहे की महाराष्ट्रामध्ये धनगर नावाची जमात एकी अस्तित्वात नाही. जी काही समाज आहे तो धनगरच आहे. त्यामुळे आता महाराष्ट्र शासनाला परिपत्र काढणं आता काही अवघड नाही आहे. मराठ्यांसाठी काढू शकतात तर धनगरासाठी काढू शकतातच ना ते. त्यामुळे धनगर समाजासाठी त्यांनी काढावं अशी आमची मागणी आहे. तुमची मागणी तीच आहे की आदिवासी समाज धनगर समाजाचा हे करून घ्यावा? हे पहा असं आहे की धनगर समाज ह्याचा मूळ व्यवसाय जो बघितला तर रानावानामध्ये जंगलामध्ये 2 जमाती आहेत. एक तर आदिवासी समाज आहे आणि दुसरा धनगर समाज आहे जो शेळ्या मेंढ्या घेऊन रानावाना भटकत असतो तो. त्यामुळं हे तर जंगलवासी जमाती आहे, मूळ जमाती जंगलवासी आहे. त्यामुळं आदिवासी जो आहे आदिवासीचे सगळे निकष जे आहेत तो धनगर समाज पूर्ण करतो आहे. मग असं असताना सुद्धा फक्त शब्दशल झाल्यामुळं मग धचा म झाल्यामुळं जसं पेशवाई उद्ध्वस्त झाली तशी या रचा ड झाल्यामुळं या धनगर समाज 4 पिढ्या उद्ध्वस्त झालेल्या आहेत. त्यामुळे हे मूळ एस टीमध्ये आहेतच मुळी काय. त्यामुळे नव्यानं काही एस टीमध्ये घालायचा हा प्रश्न निर्माण होत नाही आहे. आणि माझ्या मते झिरोळ साहेबांशी आम्ही एकदा चर्चा केलेली आहे, आणखीन चर्चा करू, त्यांनासुद्धा आम्ही कन्व्हिन्स करू की हे धनगर समाज जर ह्याच्यामध्ये आला तर आता मूळ आदिवासीच्या आरक्षणाला कुठल्याही प्रकारची बाधा पोहोचत नाही. अशा प्रकारची एक बैठक जी आहे ती आम्ही झिरोळ साहेबांना विनंती केलेली आहे. थोड्या दिवसात ती सुद्धा बैठक होईल. त्यांचे जे गैरसमज आहेत ते आम्ही नक्की दूर करण्याचा प्रयत्न करू. प्रकाश शेंडगे होते आपल्यासोबत, ओबीसी नेते. मराठा समाजाच्या आरक्षणापासून अगदी धनगर समाजाच्या आरक्षणापर्यंत त्यांनी स्पष्टीकरण दिलेलं आहे. कॅमेरा पर्सन अमित आडेसह अभिजित पोते, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.